नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये आजच्या भागात तर मित्रांनो सगळं काही विचित्रच घडलेलं आहे. नंदिनी ज्यावेळेस शुद्धीवरती येते तर तेव्हा तिचं डोकं जड झालेलं असतं आणि तिला काही सुद्धा आठवत नसतं आणि जीवाला त्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसतो आणि तो रिकाम्या हातानेच घरी परततो मित्रांनो. आणि घरी गेल्यानंतर तो पार्थला सुद्धा अगदी तेच सांगतो की तुमच्या दोघांचं प्रेम ना तुम्हा दोघांना लकलाभ असो. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर पार्थला थोडासा धक्का बसलेला आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. नंदिनी आता जीवाला म्हणत असते, "बास झालं आता. आपण ना मी तर आता तुमच्याशिवाय नाही राहू शकत. खूप चिडलो, खूप भांडलो. आता ना मला फक्त प्रेम करायचंय तुमच्यावर. आणि तुम्हाला सांगू का, मला ना आपल्या रूममध्ये पसारा घालायचा आहे आणि दोघांनी मिळून तो आवरायचा आहे." असं ती सर्व काही आता जीवाच्या खांद्यावरती डोकं ठेवून बोलत असते. आणि त्यानंतर अजून एक्साईट होते आणि परत उठते आणि म्हणते, "मला ना आपल्या दोघांचा स्पेशल चहा." असं ती म्हणत असते तर जीवा म्हणतो, "सुरके मारत प्यायचाय का?" आणि त्यानंतर नंदिनी म्हणते, "मला ना तो आपल्या बेडवरचा तो फालतू रोल आहे ना, तो असा फेकून द्यायचा आहे आणि तुमच्या मिठीत मला शांत झोपायचं आहे." असं म्हणून ती परत जीवाच्या मिठीत जाते आणि म्हणते, "खूप वेडेपणा करायचा आहे हो. आणखीन एक सांगू का? मला ना तुमची चंपीसुद्धा करायची आहे." आणि असं ते सर्व काही सांगत असताना जीवा पण खूप खुश असतो मित्रांनो आणि तो सुद्धा एकदम "हो का? हो का?" असं तिला बोलत असतो. तर नंदिनी पुढे म्हणते, "तुम्ही कामावरती गेलात ना, की मग तुम्हाला फोन करून तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं आहे." आणि ती असं बोलत असताना जीवाला तर त्याचं खूप छान वाटत असतं. तर नंदिनी म्हणते, "आणि तुम्ही सुद्धा मला फोन करून आय लव्ह यू टू म्हणाल ना?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो." तर नंदिनी परत त्याला विचारते, "नक्की म्हणाल ना?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, नक्की म्हणेन." तर आता जीवा तिला म्हणतो, "नंदिनी, ते आपलं राहिलेलं किस?" तर नंदिनी म्हणते, "अच्छा ते, ते पण पूर्ण करायचं ना?" तर तेव्हा जीवा विचारतो, "कधी?" तर नंदिनी म्हणते, "आत्ता." तर नंदिनी आता त्याला म्हणते, "आत्ता? आता उठा बरं उठा." असं म्हणून त्याला उठवू लागते. तर तेव्हा जीवा उठतो आणि तिला उठवतो आणि त्यानंतर नंदिनी आता जीवाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि एकदम त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि ते दोघे सुद्धा एकमेकांच्या जवळ येऊ लागतात मित्रांनो. आणि तेव्हा नंदिनी आपले डोळे बंद करते आणि जीवा सुद्धा डोळे बंद करतो आणि नंदिनी आता जीवाच्या एकदम जवळ-जवळ येत असते. इतक्यातच नंदिनी परत डोळे उघडते आणि आजूबाजूला बघू लागते. तर जीवा तिला विचारतो, "अगं काय झालं?" तर नंदिनी हसते आणि म्हणते, "काय नाही गाणं गाणं ऐकू येते मला." आणि ती विचारते, "तुम्हाला येते का गाणं ऐकू?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही, मला तर काही नाही येत ऐकू गाणं." तर तेव्हा नंदिनी परत थोडीशी कान लावते आणि जीवाला म्हणते, "अहो येतंय ना, बघा जरा." तर तेव्हा जीवासुद्धा कान लावतो आणि म्हणतो, "नाही, मला तर नाहीये येत." तर नंदिनी म्हणते, "ज्याच्या मनात प्रेम असतं ना, त्यालाच येतं ऐकू गाणं." आणि आता परत विचारते, "ऐकू येतंय का?" तर जीवा आता मुद्दामून सांगतो, "हो, हो, येतंय, येतंय." तर तेव्हा नंदिनी हसते आणि त्यानंतर एकदमच जीवाचा हात पकडते आणि त्याला गोल फिरवते आणि तेव्हा जीवा पडत असतो, तर नंदिनी मोठ्याने हसू लागते आणि परत त्याला थांबवते आणि 1, 2, 3 असं म्हणून ती नाचू लागते. आणि तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो. तर नंदिनी त्याला म्हणते, "तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नाच करा." आणि तेव्हा जीवा सुद्धा अगदी तिच्यासारखा नाच करू लागतो. आणि तेव्हा नंदिनी आता गोल-गोल फिरते आणि पडणार असते तर जीवा तिला सावरतो. मित्रांनो, नंदिनी इथे खूप अशी नशेत सुद्धा असते, पण खूप रोमॅन्टिक झालेली असते आणि तिच्या मनामधलं सगळं काही ती जीवाला सांगत असते आणि जीवा सुद्धा अगदी खुश झालेला असतो. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा असे छान डान्स करत-करत एकमेकांच्यामध्ये गुंगून जातात. आणि मित्रांनो त्यांनी आता यांची अशी रोमॅन्टिक जी रात्र असते ती इथेच संपवलेली आहे. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी तिथेच झोपलेली असते आणि जीवाने मस्तपैकी असं छान वडापाव वगैरे आणि चहा सगळ्याची अरेंजमेंट तिथे केलेली असते. आणि नंदिनी अजून सुद्धा झोपलेली असते. आणि इतक्यातच आता नंदिनीला जाग येते आणि ती हळूवार डोळे उघडून बघते आणि ज्यावेळेस ती जागी होते, तर आपल्या अंगावरचं पांघरून वगैरे एकदम झटकून टाकते आणि समोर बघते, तर तिथे तिला समोर वडापाव, चहा वगैरे सगळं काही दिसतं. आणि तेव्हा नंदिनी ते बघत असते आणि तिचं डोकं खूप दुखू लागतं. एकदमच अचानक तिच्या डोक्याला ती हात लावते आणि ती म्हणते, "अरे बापरे! माझं डोकं इतकं जड का झालंय? आणि हे सगळं काय आहे? मी इथे कशी काय आले?" असं ती सर्व काही विचार करत असते. तर तेव्हा आता जीवासुद्धा छान असा तयार होऊन एकदम तिच्यासमोर येतो आणि तिला म्हणतो, "गुड मॉर्निंग चकाचक बाई." आणि त्याच्या हातामध्ये चहाचा कप आणि किटली सुद्धा असते आणि तो तिला परत गुड मॉर्निंग करत तिच्या जवळ येतो. तर नंदिनीला आता काही कळतच नसतं आणि ती म्हणते, "हे सगळं काय आहे आणि मी इथं कशी काय आले?" तर जेव्हा म्हणतो, "उतरल्यानंतर ना सगळ्यात आधी हाच प्रश्न डोक्यात येतो
आणि त्याने तिच्यासाठी चक्क मित्रांनो काढा तयार करून आणलेला असतो आणि तो आता तिला म्हणतो, "काढा पी आणि मग तुला सगळं काही कळेल." आणि तू जसा काढा करायचीस ना, अगदी तसाच मी काढा केलेला आहे. तर तेव्हा नंदिनीला तो क्षण आठवतो सुद्धा, ज्यावेळेस तिने असे रागा-रागात तो काढा तयार करून त्याला दिलेला असतो. तर जेव्हा म्हणतो, "अगं कधी वाटलं नव्हतं, की मला ना तुझ्यासाठी काढा करावा लागेल म्हणून. घे, घे काढा पी." तर नंदिनी म्हणते, "हे सगळं काय चाललेलं आहे? हे काय बोलताय काय तुम्ही?" तर जेव्हा म्हणतो, "ओके, ओके, सगळं काही सांगतो, पण त्याआधी ना तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आज ना 21 दिवस पूर्ण झालेले आहेत. माझं व्रत पूर्ण झालेलं आहे आणि मी स्वतःला दिलेलं माझं वचन पूर्ण केलेलं आहे. तुला मी मनवलेलं आहे आणि तू माझ्याबरोबर यायला तयार झालेली आहेस." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो आणि ती एकदम रागारागात उठते आणि एकदम चालत-चालत जाऊ लागते आणि म्हणते, "हे तुम्हाला कोणी सांगितलं?" आणि तिचं डोकं परत जड झालेलं असतं आणि ती डोक्यालाच हात लावते. तर जेव्हा तिला म्हणतो, "अगं एक मिनिट, अगं मी तुला सांगतोय ना, काढा त्याच्यासाठीच आणलेला आहे मी. डोकं धरलंय तुझं मला माहिती आहे. अगं असं काय करतेस? सगळं काही तूच सांगितलेलं आहेस स्वतःच्या तोंडाने काल रात्री." तर तेव्हा नंदिनीला तर काही कळत नसतं म्हणजे तिला काही आठवत सुद्धा नसतं आणि ती म्हणत असते, "काल रात्री?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "तुला नाहीये का आठवत? तुला काहीच लक्षात येत नाही का? मग एक काम कर, तू तुझा डावा हात चेक कर. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील." असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनी आपला डावा हात बघते आणि त्याच्यावरती तिनेच जीवानदिनी असं लिहिलेलं तिला दिसतं. तर जीवा तर तिला म्हणतो, "काय तुझंच हस्ताक्षर आहे ना हे?" आणि तरीसुद्धा नंदिनीला काही कळतच नसतं आणि ती त्या हस्ताक्षराकडे म्हणजे त्या जीवानदिनीकडे बघतच राहते. तर मित्रांनो आता त्यांनी इकडे देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे मानिनी स्वयंपाकघरामध्ये असते आणि तेव्हा तिकडून विक्रम मस्तपैकी असं गाणं वगैरे गुणगुणत येत असतो. सुख म्हणजे नक्की काय असतं? आणि तो भलताच खुशमध्ये एकदम फ्रेश मूडमध्ये असतो. आणि त्यानंतर एक डबा एक म्हणजे पातेलं उचलून उघडून तो बघतो आणि त्याच्यामध्ये सोललेले वाल मानिनीने पाण्यामध्ये ठेवलेले असतात. तर विक्रम म्हणतो, "अरे वाह, वाह, वाह! नवऱ्याने असं टूरवरून परत यावं आणि हे पाण्यामध्ये असे सोललेले वाल असे तोंड वर करून बसलेले बघावेत. खूप छान वाटतं." आणि त्यानंतर खवलेले खोबरे सुद्धा त्याला दिसतात. आणि तो परत त्याची सुद्धा तारीफ करतो. आणि त्यानंतर म्हणतो, "छान सुट्टी असावी आणि दुपारी असं मस्तपैकी घोरत पडलेलं असावं आणि बायकोने काहीतरी गोडधोड करायची तयारी करायला घ्यावी. ओ हो, हो, मग काय सुख म्हणजे नक्की काय असतं?" आणि म्हणतो, "काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं." असं म्हणून तिला आता मानिनी सुद्धा जॉइन करते आणि ती सुद्धा छान हसत असते. आणि तेव्हा आता हा जो काही असतो विक्रम तो बदाम खात असतो तर मानिनी त्याच्या हातावर एक फटका मारते आणि म्हणते, बदाम खाऊ नका. मला बासुंदीमध्ये घालायचे तुम्ही संपवून टाकाल ते." तर विक्रम म्हणतो, "अगं मला तर वाटलं तू खिरीची बाउंडरी वगैरे मारतेस काय, पण तू तर बासुंदीचा सिक्सरच मारलास." तर मानिनी म्हणते, "मग आज दिवसच असा खास आहे ना." तर विक्रम म्हणतो, "प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आजचा दिवस आहेच तसा खास आणि वर्षानुवर्षे आपण आजचा दिवस तसाच साजरा करतो नाही का?" तर मानिनी तर त्याच्याकडे बघून हसतच असते. आणि त्याला म्हणते, "वर्षानुवर्ष?" असं म्हणून ती मोठ्या-मोठ्यानेच हसत असते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "नाही करत का? खाल्ली का माती मी खाल्ली का?" तर मानिनी म्हणते, "हो, हो. खाल्ली, खाल्ली." आणि म्हणते, "तुम्ही एक काम करा, तुम्ही खरंच बदाम खा. मी ना दुसरे बदाम भिजवते." तर विक्रम म्हणतो, "काय झालं आता?" तर मानिनी म्हणते, "अहो काय झालं म्हणजे काय? तुमच्या लक्षातच येत नाही, म्हणजे लक्षात राहतच नाही तुमच्या. आणि सांगा बरं काय आहे आज?" असं ती विचारते. तर तेव्हा विक्रम आता आढेवेढे घेऊ लागतो. म्हणतो, "हां, ते आपलं हे ते." तर मानिनी म्हणते, "हे, हां, नाही, नाही, ते ना." तर विक्रम म्हणतो, "काय हे? तू हे ते करू नकोस गं." तर मानिनी म्हणते, "कोणाच्याही ह्यांचा त्यांचा वाढदिवस नाहीये आणि अॅनिव्हर्सरी सुद्धा नाहीये." तर तेव्हा विक्रम विचारतो, "मग काय आहे, काय आहे?" तर मानिनी म्हणते, "आज 21 दिवसानंतर माझा लेक घरी येणार आहे. 21 दिवसांचं त्याचं व्रत पूर्ण होतंय आज आणि मला खात्री आहे आपला लेक त्याच्या बायकोला म्हणजे आपल्या सुनेला नंदिनीला घरी येऊन येणार म्हणजे येणारच." तर तेव्हा विक्रम सुद्धा खुश झालेला असतो ते ऐकून आणि म्हणतो, "हो, तुला बरी खात्री आहे गं?" तर मानिनी म्हणते, "आहेच आहे. अहो पहाटे ना जीवाचा फोन आलेला होता आणि मला म्हणाला, 'हमार दुल्हनिया को ले आ रहे हैं बा.'" आणि असं तिने म्हटल्यानंतर विक्रम सुद्धा मोठ्याने हसू लागतो. तर मानिनी म्हणते, "अहो त्यांच्यासाठीच करते बासुंदी." तर विक्रम म्हणतो, "हो, अच्छा, अच्छा, असं आहे का?" आणि म्हणजे 21 दिवस झाले सुद्धा. क्या बात है! क्या बात है! आणि खरंच हां, हे सगळं काही माझ्या लक्षात नव्हतं हां. पण जीवाचे सगळे प्रयत्न माझ्या लक्षात आहेत हां. म्हणजे टूरवरती असताना प्रवासामध्ये सगळे त्याचे व्हिडिओज बघत होतो ना मी. आणि काय पण असू दे, विक्रम देशमुखचं नाव राखलं पोराने. खूप खूप मेहनत घेतली त्याने. तर मानिनी सुद्धा म्हणते, "हो, मेहनत तर घेतलेलीच आहे त्याने."
आणि त्या मेहनतीचं फळ तर त्याला मिळणारच. तर विक्रम सुद्धा म्हणतो, "येस, येस मिळणारच आणि मला माझ्या मनूची प्रेमळ बासुंदी." तर मानिनी म्हणते, "तुम्ही पुऱ्या उगाचच ते सगळे बदाम खात बसणार, मग पुरणार नाही तुम्हाला नंतर." तर विक्रम म्हणतो, "बरं ठीक आहे, खात नाही, पण सोलून ठेवू का?" तर मानिनी म्हणते, "बघा फक्त सोलून द्या, पण खायचे नाहीत." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "कोण खाणार आहे? दहशत एवढी आहे म्हटल्यानंतर." तर मानिनी म्हणते, "बघतेय मी." आणि आता इकडे नंदिनीने त्या हातावरती जे जीवांदिनी बघितलेलं असतं, ते बघितल्यानंतर ती म्हणते, "हो, हे तर माझंच अक्षर आहे." तर जीवा म्हणतो, "हो, अगं हस्ताक्षर सुद्धा तुझंच आहे आणि हा माझा गालावरचा ठसा जो आहे ना, तो सुद्धा तुझाच आहे." असं तो हसत-हसत सांगत असतो. आणि ही लिपस्टिक अगं तुझीच आहे, चेक कर, असं तो म्हणत असतो. तर नंदिनी आता भलतीच चिडते आणि म्हणते, "तुम्ही गप्प बसा, मी हे असं काही सुद्धा केलेलं नाहीये." तर जीवा म्हणतो, "एक एक मिनिट चकाचक बाई, तुला खरंच आठवत नाहीये का तू आठवत नसल्याचं नाटक करतेस?" तर तेव्हा नंदिनी "नाही हो, नाही हो" असं म्हणत असते. तर जीवा तिला म्हणतो, "अगं असं असं काय करतेस? आपण इतकी सुंदर आठवणीत राहील अशी रात्र घालवलेली आहे आणि तुला काहीच आठवत नाहीये." तर नंदिनी अजून चिडते आणि म्हणते, "नाही, मला काही म्हणजे काही आठवत नाहीये." आणि थोडा वेळ ती थांबते आणि तिला तो क्षण आता आठवतो, ज्यावेळेस तिने आपल्या हातावरती जीवांदिनी लिहिलेलं असतं. आणि ती आता आठवत असताना तिचं डोकं परत जड होतं अन् थोडंसं दुखू लागतं. तर जीवा तिला विचारतो, "काय झालं? आठवलं का?" "बरं ठीक आहे. आपण एक काम करू. मी तुला सगळी कालची रात्र ना फ्लॅशबॅकमध्ये सांगतो." आणि असं म्हणून तो सगळं काही सांगू लागतो. म्हणजे जे रात्री काय-काय घडलेलं असतं, ते सगळं काही सुरुवातीपासून सांगू लागतो. ज्यावेळेस तो आलेला असतो आणि नंदिनीने अगोदरच ती बाटली रिकामी केलेली असते, ते सुद्धा सांगतो आणि त्यानंतर "मी आल्या-आल्या तू मला अशी बिलगली होतीस," ते सुद्धा सांगतो. आणि त्यानंतर रिक्षाच्या काचेवरती तिने हार्ट काढलेलं असतं ते सुद्धा सांगतो. आणि त्यानंतर तिने जीवांदिनी लिहिलेलं असतं ते सुद्धा सांगतो. आणि त्यानंतर या दोघांनी मिळून छान असा कपल डान्स केलेला असतो ते सुद्धा तो आता सांगतो. आणि मित्रांनो आता हे सगळं काही तो सांगत असतो, तर तेव्हा तिथे शारदा आणि धनंजय येऊन उभारलेले असतात. आणि हे त्याला सुद्धा माहिती नसतं आणि नंदिनीला सुद्धा माहिती नसतं. आणि ते सगळं काही बघत असताना इकडे धनंजय तर रागाने लालबुंद झालेला असतो. आणि तो आता एकदमच ओरडतो, "जीवा, नंदिनी!" आणि त्यानं असं ओरडल्यानंतर आता हे दोघे सुद्धा आता धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात. तर नंदिनी खूपच घाबरते आणि बाबा असं म्हणून तिला तर काही कळेनासच होतं. आणि त्यानंतर ती आता जीवाच्या मागेच लपते. तर धनंजय पुढे येतो रागारागाने आणि नंदिनीवरती ओरडू लागतो. म्हणतो, "तू रात्रभर इथे जीवासोबत होतीस?" तर तेव्हा जीवा त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतो. "बाबा थांबा, थांबा. तिची काही सुद्धा चूक नाहीये." तर तेव्हा धनंजय त्याला म्हणतो, "तू अगोदर बाजूला हो." असं म्हणून चक्क जीवाला तो जोराने ढकलूनच देतो. तर जीवा जाऊन बाजूला पडतो आणि तेव्हा शारदा त्याला सावरत असते. तर नंदिनी ओरडते, "अहो बाबा तुम्ही हे काय करताय?" आणि तेव्हा ज्यावेळेस धनंजय नंदिनीच्या जवळ जातो आणि तेव्हा त्याला दारूचा वास येतो आणि तो रागाने विचारतो तिला, "नंदिनी तू दारू प्यायलीस का?" तर तेव्हा नंदिनी तर तोंडावरती हात घेऊन थोडीशी बाजूला होते. तर तेव्हा शारदा आता धनंजयला थांबवायसाठी पुढे होते. तर धनंजय तिच्यावरती सुद्धा जोराने ओरडतो. म्हणतो, "तू अजिबात बोलू नकोस शारदा." तर तेव्हा आता जीवा थोडासा सीरियस होतो आणि धनंजयला अडवत म्हणतो, "एक मिनिट माझ्या आईवर आणि माझ्या बायकोवरती आवाज नाही चढवायचा." तर धनंजय म्हणतो, "बघ माझ्यावरती आवाज चढवायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेव. तू जिला बायको म्हणतोयस ना ती माझी मुलगी आहे आणि तू जिला आई म्हणतोयस ती माझी बायको आहे. आणि खरं सांग तू नंदिनीला दारू पाजलीस ना, तिचं प्रेम मिळवण्यासाठी, जबरदस्तीनं प्रेम मिळवण्यासाठी या थराला गेलास तू." असं म्हणून तो आता त्याच्या अंगावरतीच जातो. तर तेव्हा जीवा त्याच्याहून जोरात त्याच्यावरती ओरडतो. म्हणतो, "जाईन बाबा जाईन, पण नंदिनीला सोबत घेऊनच जाईन." धनंजय दीनानाथ मोहिते असं एकेरीच तो आता बोलतो धनंजयला. तर तेव्हा चक्क धनंजय मित्रांनो जोराची कानाखाली जीवाच्या मारतो. आणि ते बघितल्यानंतर नंदिनीला सुद्धा धक्का बसतो आणि शारदाला सुद्धा धक्का बसतो. तर तेव्हा नंदिनी म्हणत असते, "बाबा हो हे काय करताय तुम्ही?" तर जीवा म्हणतो, "नंदिनी थांब थांब राहू देत राहू देत. अगं मला मारून माझ्या मनात तुझ्यासाठी असलेलं प्रेम नाही पुसू शकत ते. आज ना तुम्हाला हवं तितकं मारा. कारण आज 21 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि मी माझं व्रत पूर्ण केलेलं आहे. आज तुमच्या हातचा मार काय तर मी तुमच्या लाथा सुद्धा खाईन आणि ते सुद्धा आनंदाने. कारण आज आज माझं प्रेम जिंकलेलं आहे आणि तुमचा आडमुठेपणा हरलेला आहे. काल रात्री नंदिनीने दारूच्या नशेत स्वतःहून कबूल केलेलं आहे, की तिचं माझ्यावरती प्रेम आहे. ती नाहीच राहू शकत माझ्याशिवाय." आणि हे सगळं काही तो सांगत असताना धनंजयला तर धक्क्यावरती धक्के बसत असतात. पण शारदाला त्याचं खूप छान वाटत असतं. आणि इतक्यात गुड्डू सुद्धा तिथं आलेला असतो आणि त्याला सुद्धा आश्चर्य वाटत असतं. तर तेव्हा जीवा म्हणतो, "आई तिने स्वतःहून सांगितलेलं आहे की तिला माझं अप्रूप वाटतं
मी त्या रिक्षामध्ये राहतो ना त्याचा तिला त्रास होतो. तिचा जीव तुटतो. माझी बायको माझ्यासाठी साडीवरून कुर्तीवरती शिफ्ट झाली आणि मी कॅज्युअलवरून ऑफिसवरती शिफ्ट झालो. मान्य आहे मला की 16 डिसेंबरला मी तिला खूप दुखावलं. पण काल तिनेच सांगितलेलं आहे की हे तिला आता दुरावा हा नको आहे. तिला माझ्याबरोबर संसारामधला आवरण्याचा खेळ खेळायचा आहे. मला फोन करून फोनवरून आय लव्ह यू म्हणायचं आहे आणि फोन ठेवताना माझ्याकडून आय लव्ह यू टू सुद्धा ऐकायचं आहे. असं तो सर्व काही मित्रांनो खूप एक्साइट होऊन सांगत असतो आणि पुढे म्हणतो काल रात्री तीच म्हणाली, की तिला आज सकाळी रिक्षात बसून माझ्या रिक्षात बसून माझ्याबरोबर आपल्या घरी यायचंय म्हणून. मग आता बोला तुम्ही. असं तो सर्व काही सांगत असताना धनंजय तर एकदम रागारागाने लालबुंद झालेला असतो आणि त्याला काही कळतच नसतं आणि तो आता वळून नंदिनीकडे बघतो. पण नंदिनीला मित्रांनो तिला सुद्धा काही आठवत नसतं आणि आता धनंजय तिला विचारतो, "नंदिनी तू हे सगळं म्हणालीस?" तर जेव्हा विचारतो, "का, का? काय झालं? तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाहीये का? ठीक आहे, काही सुद्धा हरकत नाहीये. हे सगळं काही ना आपण तिच्या तोंडून ऐकूया. माझ्या बायकोच्या तोंडातून ऐकूया. म्हणजे तुमच्या आवाजाची पट्टी खाली येईल बाबा." आणि आता तो नंदिनीला म्हणतो, "सांग बाबांना सांग, तू हे सगळं काल स्वतःच्या मनाने केलंयस?" तर तेव्हा धनंजय आता त्याला म्हणतो, "तिला प्रेशराईज करायची गरज नाहीये. ती पूर्णपणे शुद्धीत आहे. ती तिचं उत्तर देऊ शकते." तर जीवा म्हणत असतो, "बरं ठीक आहे, तुम्ही विचारा." तर धनंजय आता त्याला म्हणतो, "तुझं 21 दिवसाचं व्रत पूर्ण होण्यासाठी तू तिला दारू पाजलीस ना? स्वतःचा अहंकार जिंकवण्यासाठी तू या थराला गेलास? तिला दारू पाजून तू सगळं काही तिच्याकडून वधवून घेतलंस? अरे ती तुझ्यावरती प्रेमच करत होती रे. पण तू तर त्या लायकीचाच नव्हतास. 16 डिसेंबरला मी तुझे पराक्रम बघितलेले आहेत. माझ्या मुलीच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम शिल्लक आहे का नाही, हे तपासण्यासाठी तू तिला दारू पाजलंस ना? तुला माहिती होतं ती समजा शुद्धीत असेल तर ती तिच्या मनामधलं ओठावरती येऊ देणार नाही, बरोबर का नाही?" असं तो ओरडून-ओरडून विचारत असतो. तर जीवा आता सांगतो अखेर मित्रांनो, "1 मिनिट, मी एक तर तिला दारू पाजलेली नाहीये आणि दुसरी गोष्ट असं म्हणून तो थांबतो आणि परत म्हणतो, "मी का बोलतोय हे सगळं काही? आपण हे सगळं काही तिच्या तोंडूनच ऐकूयात ना. तिला माझ्याबद्दल काय वाटतंय हे तिलाच ठणकावून सांगू देत." आणि नंदिनीला म्हणतो, "बोल आता नंदिनी, काल रात्री तू मला काय सांगितलं होतं सांग तुझ्या बाबांना." तर तेव्हा आता नंदिनी तर आठवायचा प्रयत्न करत असते आणि ती शांतच असते. तर धनंजय परत तिला म्हणतो, "नंदिनी बोल." तर नंदिनी आता एकदम म्हणजे नाराज झालेली असते आणि तिला काही आठवत नसतं आणि ती मनात म्हणते, "मला काही आठवतच नाहीये." तर जीवा आता परत तिला म्हणतो, "नंदिनी अगं बोल ना. तू अजिबात तुझ्या बाबांना घाबरू नकोस. अगं आज आपला दिवस आहे. आपल्या प्रेमाचा दिवस आहे. आपल्या प्रेमाच्या विजयाचा दिवस आहे. आणि तुझा नवरा तुझ्यासोबत उभा आहे. बोल तो बिंदास." तर असं तो म्हणत असतो पण नंदिनीला अजून सुद्धा काही आठवत नसतं. तर धनंजय परत तिला म्हणतो, "नंदिनी बोल." तर जीवा परत तिला म्हणतो, "अगं सांग ना, सांग काल रात्री तू काय म्हणाली होतीस? अगं मान्य कर ना की मी जिंकलोय म्हणून." तर नंदिनी आता रडत-रडत थोडीशी बाजूला जाते, रिक्षाजवळ जाते आणि म्हणते, "मला काहीच आठवत नाहीये जीवा, मला खरंच काही आठवत नाहीये." तर तेव्हा धनंजय आता रागाने थोडंसं जीवाकडे बघू लागतो. तर मित्रांनो आता जीवा परत नंदिनीजवळ धावत जातो आणि तिला विचारतो, "खरंच काहीच आठवत नाहीये तुला? गेले 21 दिवस रोज तुझी एक नजर मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय. नाही आठवत तुला?" तर नंदिनी "नाही, नाही" असंच म्हणत असते. तर जीवा पुढे म्हणतो, "तुझ्यासाठी माझी माणसं, माझं घर, माझा कम्फर्टनेस, माझ्यातला मीपणा सगळं काही बाजूला ठेवून तुला मिळवण्यासाठी मी झटतोय. नाही आठवत तुला? मला फ्रॉन्सची ॲलर्जी आहे. फ्रॉन्स खाल्ल्याने माझा जीव जाऊ शकतो. हे माहिती असताना सुद्धा मी तुझ्यासाठी फ्रॉन्स खाल्ले. तू अडचणीत आहेस हे बघून तुझ्यासाठी मी फंड्स जमवले आणि तुझ्यासाठी इथं मी कपड्यांनी सॉरी लिहिलं. तुझ्यासाठी हळदी-कुंकू घातलं. तुझ्यासाठी शहाणपणाचे कपडे उतरवले आणि वेड्यापणाचा कुर्ता चढवला. काहीच आठवत नाहीये तुला?" असं तो स्वतःला खूप त्रास करत घेत असतो आणि विचारत असतो. तर नंदिनी आता जोराची रडू लागते कारण तिला काहीच आठवत नसतं काल रात्रीचं. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "नाही, नाही, नाही. ठीक आहे, ठीक आहे. अगं रडू नकोस. प्लीज अजिबात रडू नकोस. आणि आज 21 दिवस पूर्ण झाले आणि मी हरलो. आज एक गोष्ट सिद्ध केलीस तू, की या शहाण्यांच्या जगात ना वेड्या प्रेमाला जागा नाही." असं तो आता मित्रांनो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी घेऊन सांगू लागतो आणि त्याला खूप भरून आलेलं असतं आणि तो आता तिला म्हणतो, "रडू नकोस नंदिनी, मी येतो आता." आणि परत म्हणतो, "सॉरी, नाही मी जातो." आणि असं तो सर्व काही बोलत असताना इकडे शारदाला मात्र त्याचा त्रास होतो असतो, पण धनंजय खुश होत असतो. आणि आता जीवा तिला सांगतो तसं आणि तिथून मागे वळतो आणि त्यानंतर आपले कपडे वगैरे तिथे वाळत टाकलेले असतात ते सगळे काढत असतो. तर तेव्हा आता तो गुड्डू असतो तो त्याला अडवायचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनी अजून जोराने रडत असते.
आणि तिला काही अजून सुद्धा आठवत नसतं आणि ती नुसती जोराची रडतच असते. पण जीवाला काही थांबवायचा प्रयत्न करत नसते मित्रांनो. आणि हे मित्रांनो सगळं काही आजच्या भागामध्ये असं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता जीवा इकडे देशमुख म्हणजे त्यांच्या घरी आलेला असतो आणि तेव्हा तो आला हे कळल्यानंतर विक्रम खुश होतो आणि बाकी सर्वजण सुद्धा खुश झालेले असतात. तर विक्रम म्हणतो, "चला, चला, ज्यावेळी येतील सुनाच त्यावेळीच दिवाळी, दसरा" असं म्हणून एक्साईट होऊन तो आता बाहेरच्या दिशेने जाऊ लागतो. आणि तेव्हा तिथं गेल्यानंतर पार्थ जीवाला विचारतो, "नंदिनी कुठे आहे?" तर जीवा चक्क म्हणतो, "कोण नंदिनी?" आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. कारण नंदिनी तर त्याच्यासोबत दिसतच नसते. आणि हे सगळं काही असं जीवाने सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. तर मित्रांनो आता इकडे गुड्डू जे काही असतो ते सगळं काही कबूल करत असतो. म्हणजे तो आता तिथून निघून चाललेला असतो आणि तो सांगत असतो नंदिनीला, "ते जीवाभैय्यांनी तुम्हाला शराब नाही पाजली. वो शराब तो हम हमरे लिए लाए थे आणि वो शराब आप पानी समझकर पी लिए." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे जीवा सांगत असतो, "आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला ना तुमचं प्रेम 4 पावलं पुढे सुद्धा येणार नाही." असं तो पार्थला बोलत असतो. आणि हे असलं प्रेम ना तुमचं तुम्हाला लक लाभो, असं तो हात जोडून पार्थला बोलतो. आणि ते पार्थला बोलत असताना बाकी सगळ्यांना सुद्धा धक्काच बसत असतो. कारण आता जीवा जो काही असतो, पार्थला आणि नंदिनीला एकाच तराजूत तोलत असतो. आणि त्या गोष्टीचं आता पार्थला सुद्धा वाईट वाटत असतं. पण तो सुद्धा आता जीवाकडे एकसारखा बघतच राहतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.